यांचं नामकरण करा म्हणून नामकरणासाठी पाठवलं। पण नामकरण त्यांचं दोघांचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम जर मोठ्याने केला तर कुणाला कळणार? कंसाला कळणार। म्हणून गुपचूप गाईच्या गोठ्यात त्यांचं काय केलं? नामकरण केलं। गर्भ संकर्षित केलेला होता म्हणून त्यांचं नाव संकर्षण आणि बलराम हे नाव ठेवलं। आणि कृष्ण शब्दाची व्युत्पत्ती आहे कर्षती इति कृष्णः, जो सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो म्हणून त्यांचं नाव काय? कृष्ण। कृष्ण आणि बलराम ही दोन नावं झाली। आता यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो असा, धर्मशास्त्रानुसार मुलाच्या जन्मानंतर 12व्या दिवशी नाव ठेवायचं असतं। कुणी ठेवायचं नाव? धर्मशास्त्र सांगतं मुलाचं नाव हे त्याच्या वडिलांनीच ठेवायचं असतं। आत्तीमध्ये घुसडलेली आहे कुणीतरी नंतर। धर्मशास्त्र असं सांगतं की मुलाचं नाव हे त्याच्या वडिलांनीच ठेवायचं असतं। नंतर आत्तीनं कुणीतरी घुसडलं आत्तीनं ठेवावं म्हणून। मग मी एक 2-3 जाणकार स्त्रियांना विचारलं, तुम्ही असं का केलं? आत्तीनं ठेवावं असं काय? त्या निमित्तानं माहेरला जायला मिळतंय त्यामुळं काय केलं? आत्तीनं नाव ठेवावं असं मानपान होतो, साडी मिळते, असे काहीतरी अनेक लोभ होते, त्यामुळं मध्ये काय केलं? घुसडलं गेलं। पण धर्मशास्त्र असं सांगतं की मुलाचं नाव हे कुणी ठेवायचं आहे? वडिलांनी ठेवायचं आहे। त्यानंतर जन्मल्यानंतर एक जातकर्म केलं जातं। जातकर्म म्हणजे काय? जन्मलेल्या मुलाला ताबडतोब मध चाटवला जातो। काय चाटवायचं? मध, किंवा एक ओंकाराचा शिक्का असतो। ओंकाराचा शिक्का मधात बुडवून तो त्याच्या जिभेवर उठवायचा असतो। हे याला म्हणायचं जातकर्म। हे जातकर्म कधी करतात? मूल आणि आई यांची नाळ तोडायच्या अगोदर केलं जातं। पण आता आपल्याकडे सर्रास सगळे जन्म दवाखान्यात होत असल्यामुळं अशा प्रकारचं जातकर्म आता केलं जात नाही। आता कृष्णाच्या जन्माबाबत सुद्धा 2 प्रकार मांडलेत। एक देवकीच्या पोटी जन्म झाला, बरोबर, कुठं? मथुरेत, आणि नंतर तिथं कुठं आणून ठेवलं? गोकुळात। मग गोकुळात सुद्धा दुसरा जन्म मानावा आणि तिथला जन्म पहिला, अशाबद्दल काही वादविवाद विद्वानांच्या मध्ये आहेत। तर त्याचा हे असा केला आहे, म्हणजे त्याच्यात समेट असा घडवला आहे की समजा 2 जन्म मांडले तर ज्ञानाच्या दृष्टीनं ती भगवंताची माया आहे असं म्हणावं, आणि भक्तीच्या दृष्टीनं ती भगवंताची लीला आहे असं म्हणावं। लीला म्हणजे सहज क्रिया। लीला शब्दाचा अर्थ काय? सहज क्रिया। म्हणजे भगवंताला इथून एकदा जन्म घेतला, परत यशोदेच्या पोटी पुन्हा जन्म घेतला असं दाखवायला काही अडचण नव्हती। म्हणून ज्ञानाच्या दृष्टीनं ज्ञानयोगाच्या दृष्टीनं बघितलं तर त्याला काय म्हणायचं? माया। आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं त्याला अशा ह्या गोष्टी मांडल्या 2 जन्माच्या तर त्याला काय म्हणायचं? लीला। मग आपण काय बघतोय? भगवान श्रीकृष्णांच्या ह्या काय आहेत? लीला आहेत। त्यानंतर भगवान रांगायला लागले। डाव्या पायाचा गुडघा आणि उजव्या हाताचा तळवा त्यांनी काय केला? पृथ्वीवर ठेवला। पहिल्यांदा आपल्या घरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे बघा, घरी जाऊन बघा कुठला गुडघा आहे आणि कुठला हात हे आहे। ते खाली ठेवलेला एक हात आहे आणि एक गुडघा टेकवलेला आहे आणि एक हात वर आहे। आता खाली टेकवलेला जो हात आहे त्या हाताने भगवान श्रीकृष्णाने पृथ्वी मातेला आश्वासित केलं, कारण कुणाचं दुःख दूर करायला भगवान आलेत? सुरुवातीला काय सांगितलं? भगवान पृथ्वी गायीचं रूप घेऊन आपलं दुःख सांगायला गेले। त्यामुळं पृथ्वीला आश्वासित केलं की तुझं रक्षण करण्यासाठी मी आलेलो आहे। आणि पृथ्वी जशी सज्जन आणि दुर्जनांना समानतेनं वागवते। ही पृथ्वी असं काय म्हणते काय? हा जरा सज्जन माणूस आहे, त्याला तेवढं मी माझ्या अंगावर राहू देणार, आणि हे दुर्जन आहेत ह्यांना काय राहू देणार नाही असं म्हणत नाही। सज्जन आणि दुर्जनांना ती समानतेनं वागवते। ही अशी वृत्ती आपल्याकडं सुद्धा म्हणजे हे यावं म्हणून त्यांनी काय केलं? उजव्या हातानं त्यांनी काय केलं? शाबासकी दिली आणि आश्वासित केलं। त्यानंतर पुढची एक लीला सांगितली, मृदाभक्षण लीला। मृदा शब्दाचा अर्थ आहे मृदा म्हणजे माती। भगवान श्रीकृष्णाने काय केलं? माती खाल्ली। ती माती खाल्ल्याचं भगवंतानी पहिल्यांदा लोणी खाल्लं। पहिल्यांदा काय खाल्लं? लोणी खाल्लं। आणि लोणी खाल्ल्यानंतर काय खाल्लं? माती खाल्ली। आता गोपाळ आणि यशोदा मातेकडे तक्रार केली कशाबद्दल? की श्रीकृष्णानं काय केलेलं आहे? माती खाल्लेली आहे। आता तिनं तोंड उघडायला लावलं आणि तोंड उघडल्याबरोबर श्रीकृष्णाच्या मुखात सगळं ब्रह्मांड दिसलं। भगवंतानी आपल्या आईवर म्हणजे यशोदेवर काय केलं? मायेचे एक भगवान श्रीकृष्णांचे 3 प्रकार सांगितलेत।
एक स्वमोहिनी, स्वजन मोहिनी आणि परजन मोहिनी. तर आपल्या स्वजन म्हणजे आपल्या लोकांवर प्रभाव टाकणारी, परजन म्हणजे आपल्यापेक्षा, आपल्या नातेवाईकांच्यापेक्षा बाहेरच्या लोकांवर प्रभाव टाकणारी, आणि स्वमोहिनी म्हणजे स्वतःबद्दल जे लहान रूपात होते ते मोठे झाले, मोठे होते ते लहान झाले. ही याला 3 प्रकार: स्वजन मोहिनी, स्वमोहिनी, स्वजन मोहिनी आणि परजन मोहिनी. एकाच मायेचे किती प्रकार आहेत? 3. आता त्या स्वजन मोहिनी माया वाढवली आणि त्यामुळं यशोदेला काय झालं, भगवान श्रीकृष्णांचं हे आत दिसलेलं रूप आहे त्याचं विस्मरण पडलं. भगवंताच्या या मृदाभक्षण लीलेचे सुद्धा अनेक अर्थ आता सांगितले. जसे पुतनेनं दूध पाजताना क्षणभर डोळे मिटले त्याचे अर्थ आहेत, तशी भगवान श्रीकृष्णाने थोडीशी पृथ्वीवरची माती का खाल्ली याचं उत्तर सांगतात. पृथ्वीला सांगितलं की मी तुला आता माझ्या पोटात घेणार आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलं, माती खाल्ली. दुसरं, पुतनेनं विष घेतलं, पुतनेकडून आपण जे विष घेतलं, भगवंताच्या पोटात कोण आहे, अखिल ब्रह्मांड आहे. हां, मग त्या विषाचा परिणाम जर ब्रह्मांडावर झाला तर आतले सगळ्या ब्रह्मांडातले सजीवसुद्धा काय होतील, मृत्युमुखी पडतील. त्या विषाचा त्यांच्यावर परिणाम होईल, हे त्याच्यावरचा उतारा औषध म्हणून काय केलं, माती खाल्ली. आता तुम्हाला काही जुन्या लोकांना माहीत असेल, ही माणसं दवाखान्यात जात नव्हती. कुठं वैरणीला गेलं, भात कापाय गेलं, ऊस तोडणीला गेलं नाही, तुटलं तर तिथली माती काय करायची, टाकायची. माती जखमेवर टाकायची आणि बरं व्हायचं. नंतर कुठला तरी दगडी पाला घ्यायचा, त्याचा रस लावायचा आणि बरं व्हायचं. ही माती 5000 वर्षापूर्वी अतिशय औषधासारखी होती. आज तिच्या एवढं विषारी कोण झालेलं नाही. त्यामुळं आपल्याला हात धुवा, पाय धुवा, हे सगळे प्रकार का करावे लागतात, तर प्रचंड विष कशात पसरले, मातीत पसरलेलं आहे. त्या काळात भगवंतांनी माती खाऊन त्या विषयावर काय केला, उतारा केला. तिसरं, आईला विश्वरूप दर्शन घडवावं, माती खाल्ली बघायला आई येईल, त्या निमित्तानं आपलं खरं स्वरूप काय करता येईल, दाखवता येईल, म्हणून विश्वरूप दर्शन घडवण्यासाठी माती खाल्ली. नंतर त्या गोकुळामध्ये जे त्यांचे भक्त आणि गोपिका आहेत ते आपले भक्तच आहेत, त्यांचं आपल्यावर फार प्रेम आहे, त्यांच्या चरणाची धूळ आपल्याला लागावी म्हणून त्यांनी काय केली, माती खाल्ली. पृथ्वी क्षमाशील आहे, माती कुठं आहे, पृथ्वीवर आहे. जरा बंद करून ठेवा. पृथ्वी कशी आहे, क्षमाशील आहे. क्षमाशील म्हणजे सज्जन आणि दुर्जन त्यांच्याशी ती काय करते, समान वागते. आता आपण इथं बसलेले सगळेजण पृथ्वीवर काय काय करतो सांगा, बरोबर, किती कामं करतो. त्यातल्या आपण पृथ्वीच्या बाबतीत जे करतो ते आपल्या बाबतीत कुणी केलं तर, बरोबर, ते आपल्या अंगावर त्या क्रिया कुणी केल्या तर आपल्याला सहन होईल का, नाही. पण पृथ्वी क्षमाशील आहे म्हणून पृथ्वी काय करते, सज्जनांचं आणि दुर्जनांचं सगळं काय करते, सहन करते. आणि अशी क्षमाशीलता आपल्याकडे यावी, पृथ्वीची क्षमाशीलता हा गुण आपल्याकडे यावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केलं, माती खाल्ली. त्यानंतर माती म्हणजे रज, माती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रज. रज म्हणजे माती खाल्ल्याचा परिणाम म्हणून ही जे उद्धार करायचा आहे किंवा असुरांना मारायचा आहे यासाठी लागणारी जी क्रियाशीलता आहे ती क्रियाशीलता आपल्या अंगात वाढावी म्हणून काय केली, माती खाल्ली. रजोगुण वाढावा. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, समजा घरात तुम्ही ताक केलं आणि लोणी काढलं एखाद्या भांड्यात ठेवलं तर लोण्याच्या भांड्याचा चिकटपणा सहजासहजी जात नाही. त्यासाठी पूर्वी ते भांडं मातीनं घासलं जायचं. लोण्याचा ओशटपणा म्हणजे चिकटपणा, तो लोण्याचा ओशटपणा जाण्यासाठी लोण्याचं भांडं काय करतात, मातीनं घासतात. भगवान श्रीकृष्णांचा घसा गोकुळातलं लोणी खाऊन ओशट झाला होता. तो ओशट झालेला घसा स्वच्छ करण्यासाठी त्यांनी काय केलं, थोडीशी माती खाली. कळलं. दुसरी गोष्ट, लहान मुलं, आत्तासुद्धा डॉक्टरांनी हे मान्य केलं, लहान मुलांना आपल्या आजूबाजूला पडलेल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं असतं. हे काय आहे, हे काय आहे, हे काय. आणि त्यासाठी लहान मुलं सगळं जिभेनं चाकून बघतात. चेंडू दिला तोंडात घालतात, फुगा दिला त्याला जीभ लावतात, खुर्ची असेल तर ती चाकतात, दुसऱ्याच्या अंगावरचे शर्ट, केस या सगळ्याला ते काय करतात, कारण त्यांना त्या गोष्टी ज्ञान करून घ्यायचं असतं आणि ते ज्ञान कशाने होतं, त्यांना जिभेनं होतं. म्हणून प्रत्येक पदार्थाला काय केलं जातं, जीभ लावली जाते. आणि तिसरं, सहज म्हणूया, खावीशी वाटली म्हणून खाल्ली भगवान श्रीकृष्णाने.
माती खाण्याचा आजचा अर्थ वेगळा आहे हां. आत्ता आपण एखाद्या घरातल्या तरुण मुलामुलीचं वर्णन केलं, हे न किंवा हिनं माती खाल्ली, तर त्याचे अर्थ काय होतात ते आता तुम्हाला समजावून सांगायची गरज नाही. आपण इथं कशाचं चिंतन केलं, भगवान श्रीकृष्णाने लहानपणी ही माती का खाल्ली त्याच्याबद्दलचे वेगवेगळे हे अन्वयार्थ सांगितले. त्यानंतर पुढं आहे दामोदर लीला. दामोदर लीला म्हणजे माती खाणं, लोणी खाणं, मडकी फोडणं, या सगळ्या त्या श्रीकृष्णाच्या ह्या कृत्यांच्यामुळं यशोदा काय झालेली होती, रागावलेली होती, वैतागलेली होती. त्यामुळं तिनं काय केलं, भगवंताला पाठलाग करून पकडलं आणि बांधून घालायचं ठरवलं. आता बांधून घालायसाठी एक दोरी घेतली आणि दोरीनं बांधू लागली. दामोदर, दाम म्हणजे पोट, उदर म्हणजे पोट आणि दाम म्हणजे दोरी, पोटावरून बांधलेली दोरी. म्हणजे आता काय करायचं होतं, भगवान श्रीकृष्णाला काय करायचं आहे, बांधून घालायचं आहे. त्या दोरीलाच दुसरा एक गुण नावाचा शब्द आहे. आणि मग तिनं काय केलं, ती दोरी घेतली आणि श्रीकृष्णाला बांधायला लागली. पण श्रीकृष्णाने आपला आकारमान काय केलं, वाढवायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी तिनं दोरीला दोरी जोडून घ्यायची, दोरीला दोरी जोडून घ्यायची आणि बांधायचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी दोरी काय झाली, कमी पडायला लागली. मग ती पळत जाऊन दुसरा तुकडा आणायचा, त्याला जोडायचा. असं आपली यशोदा घामाघूम झाली. आणि आईची ही झालेली अवस्था बघून भगवान श्रीकृष्णांना त्याच्याबद्दल थोडीशी दया आली, प्रेम वाटलं आणि त्यांनी काय केलं, आपल्याला स्वतःला लहान केलं आणि आईला बांधायला मदत केली. घाल, मला बांधायचं ते बांधून घाल म्हणून तिनं त्याला एका उखळाला बांधलं. उखळाला बांधून घातलं आणि यशोदा तिथून निघून गेली. तिथून निघून गेल्यानंतर उखळ ज्या उखळ्याला बांधलं होतं त्या उखळ्याचा आणि श्रीकृष्णाचा संवाद सुरू झाला. उखळ म्हणालं, तू चोऱ्या केल्यास, तू मडकी फोडलीस, तू लोकांचं लोणी चोरून खाल्लंस, तुला शिक्षा झाली ते बरोबर आहे. पण तुला बांधून घालणं हे बरोबर आहे, पण तुझ्याबरोबर मला का बांधून घातलं, असा त्या दोघांचा काय झाला, संवाद सुरू झाला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी चोरी केली, मी लोणी खाल्लं, मी मडकी फोडली हे बरोबर आहे, पण हे काम करण्यासाठी माझी उंची वाढावी म्हणून मी तुला पायाखाली घेतलं होतं. जेवढा चोरी करणारा दोषी आहे तेवढा चोरी करायला मदत करणारा सुद्धा काय आहे, दोषी आहे. म्हणून तुला काय केलं, तुलाने मला बांधून घातलंय. हे कळलं. त्यानंतर हे बांधलेलं होतं, उखळाचा वापर केला. पण उखळ शब्दाचा एक अर्थ सांगितला आहे. उखळ म्हणजे उत्कर्ष पावलेला खळ पुरुष. त्या अंगणात जिथं बांधून घातलेलं होतं तिथं 2 वृक्ष होते. ते यमलार्जुन असं त्या वृक्षांचं नाव आहे. आणि कुबेराचे 2 पुत्र जलकुबेर आणि मणिग्रीव हे नारदांच्या शापानं तिथं वृक्ष होऊन आलेले होते. त्या 2 वृक्षांच्या मधून उखळ घेऊन भगवान श्रीकृष्ण पुढे गेले. ते उखळ आडवं लागलं आणि त्याचा परिणाम काय झाला, ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले आणि नारदांच्या शापाने जे वृक्ष झालेले होते त्यांचा सुद्धा काय झाला, उद्धार झाला. त्यानंतर पुढची कथा आहे कृष्णाच्या बाललीला. भगवान श्रीकृष्णाने गोकुळात एक चोर मंडळाची स्थापना केली. मंडळाचं नाव काय, चोर मंडळ. चोर मंडळाचं काम काय, आपल्या हक्काचं दूध, दही, लोणी हे त्या गोकुळातले लोक आता काय करतो आपण, आता आपली स्थिती अशी आहे की सगळं घरातलं दूध पुसून कुठं जातं, गोकुळ दूध संघाला जातं. हां, गोकुळ दूध संघ. अगदी घरातल्या पोरांना सुद्धा आईवडील ठेवत नाहीत, का तर तिकडून 4 पैसे जास्त मिळतात म्हणून. तसं गोकुळातलं दूध दुभतं मथुरेला जात होतं. गोकुळातलं दूध दुभतं कुठं जायचं, मथुरेला जायचं. आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्णाने हे ठरवलं की ते काय करायचं, तिकडं जे जातं आहे ते काय करायचं, थांबवायचं. ते कुणाला मिळालं पाहिजे, गोकुळातले जे गोपाळ आहेत त्या गोपाळांना खायला मिळालं पाहिजे, असा त्यांचा हेतू होता. म्हणून त्यांनी अनेक घरातली गाडगी मडकी फोडली. गोपी तक्रार करीत यायच्या, आज आमच्या घरात गाडगी मडकी फोडली, उद्या तुमच्या घरात फोडली. पण पुढं असं भागवत सांगतं की ज्या गोपिका तक्रार करायला यायच्या त्यांच्या घरात काय भगवान श्रीकृष्णाने चोरी केलेली नसायची. पण ज्यांच्या घरात चोरी झालेली नाही त्याच तक्रार घेऊन यायच्या. का तर त्यांना सांगायचं असायचं, अजून आमच्या घरात यायचं राहिलं, आमच्याकडं पण ये. ह्याला म्हणायचं कृष्णावरचं प्रेम. ह्या सगळ्यांचं भगवान श्रीकृष्णांच्यावर जे प्रेम होतं, ह्या तक्रार सांगायची ही खोटी नाटी तक्रार असायची. पण खोटी नाटी तक्रार सांगण्याचा हेतू काय असायचा, अजून आमच्या घरात तू यायचं राहिल्यास. म्हणजे खोटी तक्रार केली की श्रीकृष्णाला राग येणार नाही, ते कुठं जाणार. हिता आता मी ह्यांच्या घरात चोरलेलं नसताना चोरी केली म्हणते ना, मग काय करूया, त्यांच्या घरात ते चोरूयाच. आणि
आणखी एक त्यातलं वेगळेपण सांगितलं की भगवान श्रीकृष्ण दूध दही लोणी हे चोरायचे, पण त्याच्यात खाणं कमी असायचं आणि सांडणं जास्त असायचं. सांडणं जास्त का, तर जी पृथ्वी दुबळी होऊन माझ्याकडे तक्रार घेऊन आली होती त्या पृथ्वीला सुद्धा दूध दुभतं खायला मिळावं आणि ती सुद्धा धष्टपुष्ट व्हावी, म्हणून त्याने पृथ्वीला सांगायचं होतं की प्रत्येक वेळी काय मी तुझं रक्षण करायला येणार नाही, दूध दुभतं खा आणि तू सुद्धा काय हो, धष्टपुष्ट हो. यासाठी काय केलं जायचं, खाणं कमी असायचं आणि सांडणं जास्त असायचं. त्यानंतर एक तुम्हाला प्रसिद्ध असलेली गोष्ट माहिती आहे, दाढी आणि वेणीची. हे चोर मंडळ, एकदा एक गोपिका दारात बसली होती. चोर मंडळ समोर आलं. एका गोपिकेनं प्रश्न विचारला, तो असा तिरकत होता जरा प्रश्न, काय रे तुमच्यात ते नंदाचं कार्ट कोण आहे? कुणी विचारलं? गोपिकेनं विचारलं. तुमच्या ह्या पोरांचं, त्या दारात आलेल्या पोरांना विचारलं, तुमच्यातलं ते नंदाचं कार्ट कोण? काय तू चोऱ्या करतोस, तुला लाज वाटत नाही दुसऱ्याच्या घरात चोऱ्या करताना? भगवान म्हणाले, मी तुझ्या घरात चोरी केली आहे काय? नाही. तेव्हा तिने चॅलेंज केलं, तुझा काय घास आहे माझ्या घरात चोरी करायचा? हां, तुझा माझ्या घरात चोरी करायचा काय घास आहे? कसा काय तू माझ्या घरात पाय ठेवतोस बघतो, असं ती म्हणाली. मग त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने रात्री ते पती पत्नी झोपलेले असताना आले आणि त्यांच्या दाढी आणि वेणीची गाठ मारली. दुसरा दिवस उजाडला. दाढी वेणीची गाठ घेऊन ते दोघंजण उठले. आता आपोआपच सगळ्यांना कळलं की हे कुणी केलं असेल. सगळ्या गोपिका यशोदेकडे तक्रार सांगायला गेल्या की हे असं असं झालं आहे. तेव्हा ती गाठ सोडायचा प्रयत्न केला पण कुणाला सुटे ना. मग भगवान श्रीकृष्णांना बोलवायला पाठवलं. श्रीकृष्ण म्हणाले, त्यांना गाठ सोडवून पाहिजे असले तर त्या दोघांनी माझ्याकडे यायला पाहिजे, मी काय तिकडे येणार नाही आणि मी काय गाठ मारलेली नाही. आपण हे केले असं त्यांनी म्हटलेच नाही. त्यांना जर ती गाठ सोडवून पाहिजे असेल तर त्यांनी काय करावं, माझ्याकडे यावं. मग नुसती डोळे मिटून कल्पना करा, वेणी आणि दाढी बांधली आहे, ही जोडी कशी गेली असेल तिकडं. हे हलकावे खात धडपडत ही तिथं पोचले. भगवान श्रीकृष्णांनी फक्त नजर टाकली आणि नजर टाकल्याबरोबर त्यांच्या नजरेनं, दृष्टीनंच काय झालं, त्यांची दाढी वेणीची गाठ सुटली. दाढी वेणीची गाठ ही प्रतिकात्मक चिन्ह आहे. ज्याच्यावर भगवान श्रीकृष्णाची दृष्टी पडते त्याची अज्ञानाची गाठ काय होऊन जाते, सुटून जाते. हा त्याचा खरा अर्थ. कळलं? ज्याच्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा होते. म्हणून श्रीकृष्णांची भक्ती का करायची? ज्याच्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा दृष्टी जाते त्याच्या जीवनात, त्याच्या अज्ञानात, त्याचं जे अज्ञान आहे ते अज्ञानाची गाठ सोडवून टाकण्याचं काम भगवान श्रीकृष्ण करतात. हे दाढी वेणीच्या गाठीतले जे आपण हसलो त्याच्या पाठीमागचा हा खरा तात्पर्य अर्थ आहे. पुढं आता ह्या गोपींच्या, गवळणींच्या तक्रारी वाढल्या आणि या तक्रारी वाढल्यामुळं यशोदे मातेने श्रीकृष्णांची रवानगी गायी चारायला केली. तुम्ही काय करायचं, इथं आता गावात थांबायचं नाही. म्हणजे त्या सगळ्या चोर मंडळाला काम नेमून दिलं, उद्यापासून तुम्ही गायी वासरं घेऊन काय करायचं, चारायला जायचं. त्यानंतरच्या मधल्या काळात म्हणजे जेव्हा ते गायी वासरं चारायला घेऊन गेले त्या कालावधीमध्ये त्यांनी मधल्या काळात वत्सासूर, आघासूर, बकासूर अशा वेगवेगळ्या असुरांचा काय केला, नाश केला. त्याच्या छोट्या छोट्या कथा आलेल्या आहेत. पुढे एक महत्त्वाची घटना घडते ती म्हणजे गोपाळकाला. गोपाळकाला. आता गोपाळकाल्याचा हे विषय काय आहे की जेव्हा ही भगवान श्रीकृष्णाने सगळे गोपाळ गायी वासरं घेऊन जायचे तेव्हा दिवसभर तिथंच थांबायचं. त्या गोवर्धन पर्वतावर किंवा इकडं तिकडं गायी चारायला, वासरं चारायला घेऊन गेल्यानंतर तिथंच थांबायचं. मग जाताना दुपारचं जेवण म्हणून काय घेऊन जायचं, शिदोरी घेऊन जायची. मग काय शिदोऱ्या घेऊन जायच्या आणि तिथं सगळ्यांनी मिळून ते खायचं. मग आता भगवान श्रीकृष्णाने सांगितलं एकदा की आपण उद्या काय करूया, गोपाळकाला करूया. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी काय करा, शिदोऱ्या घेऊन या. आईनं दिली तर घेऊन या, नसली तर चुरून घेऊन या, कशी पण आणा, पण तुमच्याकडे जे जे मिळेल ते सगळ्यांनी काय करा, घेऊन या. सगळेजण शिदोऱ्या घेऊन आले. शिदोऱ्या घेऊन आल्यानंतर दुपारी शिदोरी खायच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना गोलाकार बसवलं. त्या गोलाकार बसवलं कसं, तर कमळाच्या फुलासारखं. कमळाचं फूल जसं गोलाकार असतं, कमळाच्या पाकळीसारखी रचना केली. म्हणजे मोठ्या पाकळ्या होत्या. जे मोठे आहेत ते बाहेर आणि लहान आहेत ते आत. अशी काय केली, लहान पाकळ्या आत, मोठ्या पाकळ्या बाहेर. तसं जे गोपाळांच्यातले जे मोठे गोपाळ आहेत ते सभोवताली आणि त्याच्या आतला दुसरा गोल म्हणजे काय, जे लहान आहेत ते. म्हणजे जो स्वतःला मोठा समजतो तो जरा लांब, ह्याचा तात्पर्य अर्थ. आणि जो स्वतःला लहान समजतो तो भगवंताच्या जवळ आत.
ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे. थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. भगवान श्रीकृष्णाने किल्ली सांगितलेली आहे कुलूप उघडायची. काय म्हटलं कळलं? किल्लीसारखी ओवी आहे ही. म्हणजे काय? थोरपण परा सांडीजे, आपला लौकिक जगातला मी आमदार आहे, खासदार आहे, अमुक आहे, तमुक आहे, मोठा पुढारी आहे, की मोठं विद्वान आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, लेखक आहे, आपला जो काय लौकिकातला मोठेपणा असेल तो उतरून बाजूला ठेवा. थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे. व्युत्पत्ती म्हणजे विद्वानपणा. तुम्हाला बुद्धी कुणी दिली? भगवंतानं दिली. त्या बुद्धीच्या जोरावर 2-4 पुस्तकं लिहिली म्हणून तुम्ही काय फार विद्वान झाला काय? ही व्युत्पत्ती काय करा? बाजूला ठेवा. थोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे जै जगा धाकुटे होईजे. सगळ्या जगासमोर लहान व्हायला शिका. जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. जो सगळ्या जगासमोर लहान व्हायला तयार होतो त्याला माझी जवळीक लागते, त्याला मी जवळ घेतो. कळला अर्थ? जे स्वतःला मोठे समजतात, पैशानं मोठा आहे, सत्तेनं, संपत्तीनं, प्रतिष्ठेनं मोठा आहे, ते भगवंतापासून लांब राहतात. पण जे स्वतःला लहान समजून नम्र होऊन शरण येऊन, कालच्या सगळे शब्द आठवा, शरणागत होऊन भगवंताच्या जवळ येतात, त्यांना भगवंत काय करतात? जवळ घेतात. म्हटलंय बघा आता एक त्याचं अभंगाचं एक चरण आहे. विटक्या भाकरी दही भात लोणी मेळवूनी मेळा करी चक्र पाणी एका जनार्दनी अवघ्या देतो कवळ थकविले तेने ब्रह्मादी सकळ. नाथ महाराजांचं चरण आहे. विटक्या भाकरी दही भात लोणी, शिदोरीत काय काय जमलंय? हे सगळं जमलंय. पण हा काल्याचा कार्यक्रम करत असताना एक लहान गोपाळ मात्र सगळ्यांच्यापासून लांब बसला होता. मग सगळे बसलेत, आता गोपाळकाला सुरू करायचा, पण हा एकटाच लांब बसलाय. भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं, का रे, तू काही शिदोरी आणली नाहीस का? तर नाही आणली. तुला आईनं शिदोरी दिली नाही का? तर नाही देवा, मला आईनं शिदोरी दिली नाही. शिदोरी देण्यासाठी मला आईच नाही, शिदोरी देण्यासाठी मला आई नाही, असं सांगितल्याबरोबर तुकोबांचा या अर्थाचा एक छान अभंग आहे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. त्यामुळं काही विचारवंत असं म्हणतात की तो बाजूला बसलेला गोपाळ म्हणजे तुकाराम महाराजच आहे. तो बाजूला बसलेला गोपाळ म्हणजे कोण आहे? तुकाराम महाराज. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. जो आपलं कोणी नाही म्हणतो तो काल्याचा प्रथम अधिकारी. भगवान श्रीकृष्णाने त्या लांब बसलेल्या गोपाळाला आपल्या जवळ घेतलं. गोपाळ काल्यात मध्यभागी आपल्या जवळ घेतलं. तो काल्याचा प्रथम अधिकारी झाला आणि त्याला भगवंताने आपल्या जवळ घेतलं. हा काला पहावा. भगवान श्रीकृष्ण गोपाळाला घेऊन हा गोपाळकाला कसा करायला लागलेत हा पहावा आणि काल्याचा प्रसाद आम्हाला मिळावा म्हणून सगळ्या देवदेवता यमुनेत माशाचं रूप घेऊन आल्या. माशाचं रूप घेऊन यमुनेत येण्याचं कारण, सगळे गोपाळकाला करतील, उष्टे झालेले खरकटे झालेले हात धुवायला तिथं येतील आणि त्या हाताची 4 शिता आम्हाला मिळतील म्हणून तिथं आले. पण हे देवदेवतांचा हा डाव ओळखून भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना गोपाळकाला झाल्यानंतर आपले हात तिकडं न धुता आपल्या उपरण्याला पुसा म्हणून सांगितले. काय केलं? आपल्या उपरण्याला पुसा. कारण असा हा देव दुर्लभ काला आहे. अभंगच आहे. उच्छिष्टांचे मिसे देव जळी झाले मासे. उच्छिष्टांचे मिसे म्हणजे त्या गोपाळांचं उष्ट 4 घास अन्न मिळावेत, तुक्कन मिळावेत म्हणून. उच्छिष्टांचे मिसे देव जळी झाले मासे हे कळले घननीळ गोपाळा. हे कळले घननीळ गोपाळा म्हणजे घननीळ कुणाला म्हटले? श्रीकृष्णाला. हे श्रीकृष्णांना सुद्धा कळलं की माशाचं रूप घेऊन देव तिथं येऊन थांबलेले आहेत. का? तर गोपाळकाल्याचा प्रसाद मिळेल म्हणून. संत संगे हा भाग्य. संतांच्या संगतीचं भाग्य म्हणून काय झालं? हा गोपाळकाला आपल्याला प्राप्त होतो. तुकाराम महाराज. वैकुंठातल्या लोकांना सुद्धा मिळत नाही. वैकुंठी दुर्लभ, तो झाला लाभ संत संगे. भगवंताच्या संगतीमुळं गोपाळकाल्याचा लाभ ह्या गोपाळांना झाला. कळली कथा? पुढचा कथाचा भाग आहे ब्रह्मदेवाचा अहंकार घालवणं. हा गोपाळकाला चालू असतानाच एका गोपाळाला लक्षात आलं की आपण गोपाळकाला करायला बसलो तोपर्यंत गायी आणि वासरं सगळी कुठं निघून गेलेली आहेत. गायी वासरं दिसत नाहीत. गायी वासरं दिसत नाहीत म्हटल्यानंतर एक गोपाळ कृष्णाला म्हणाला,
कृष्णा जरा गायी कुठे गेल्यात बघून ये. म्हणजे तिथं काय देव आणि हे असा काही भाव नव्हता, त्यांचं सगळ्यांचं प्रेम होतं. आणि असं कुणी आपला अपमान केला, मी ईश्वर अवतार घेऊन आलोय म्हणून काय असा अहंकार नव्हता. गोपाळांनी सांगितल्याबरोबर श्रीकृष्ण गायी वासरं बघायला गेले. श्रीकृष्ण गायी शोधायला गेले तोपर्यंत ब्रह्मदेवानं गोपाळांना आणि गायी वासरांना एका गुहेत लपवून ठेवलेलं होतं. काही गोपाळ आणि काही गायी वासरं लपवून ठेवलेली होती. आता ब्रह्मदेवाचं हे कारस्थान त्यांच्या लक्षात आलं, कारण ब्रह्मदेवसुद्धा भगवंत अवतार घेऊन तिकडे गेलेत पृथ्वीवर, त्यांचं काय काय चाललंय म्हणून बघायला आलेले होते. आणि खरंच त्यांचं काय चाललंय हे बघावं आले. आणि आपण असं केल्यानंतर काय करतात हे सुद्धा त्यांना काय करायचं होतं, बघायचं होतं. म्हणून काही गोपाळांना आणि गायी वासरांना त्यांनी गुहेत लपवून ठेवलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाने हे ओळखलं आणि भगवान श्रीकृष्णाने एक लीला केली, ती म्हणजे स्वतःच सगळ्या गायी गोपाळांचं काय केलं, रूप घेतलं. आणि स्वतःच रूप ते सगळ्यांच्या एक स्वरूप घेऊन ते काय गेले, आपापल्या घरी गेले. म्हणजे खरी गायी वासरं राहिलेली होती, पण भगवान श्रीकृष्णानेच अनेक रूपं घेतली. जवळजवळ वर्षभर भगवान श्रीकृष्ण गायी गोपाळांच्या रूपात होते. पण वर्षभरानंतर ब्रह्मदेवाचा अहंकार गेला. म्हणजे ते काय त्याला शोधत आलं नाहीत, आमची गायी वासरं कुठं गेली म्हणून गोपाळातले लोक काय हवालदिल झाले नाहीत, त्रासून गेले नाहीत. कारण त्यांची गायी वासरं होती तशीच होती. पण ही सगळी रूपं कुणी घेतली होती, भगवान श्रीकृष्णाने. मग ब्रह्मदेवाचा अहंकार गेला, तो शरण आला आणि लपवून ठेवलेली गाय वासरं त्यानं परत सोडली. म्हणा भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय. यानंतरची पुढची कथा आहे, काय झालं काय नाही, पुढची कथा आहे कालिया मर्दन. यमुनेच्या काठावर गायी वासरं चरत होती. गोपाळांचा हा रोजचा खेळ चालू होता. एक दिवस काही गायी पाणी प्यायला गेल्या आणि पाणी पिताच तिथं बेशुद्ध पडल्या, मृत झाल्या. कारण काय, तर यमुनेचं पाणी, त्या यमुनेच्या डोहाजवळचं पाणी विषारी झालं होतं. कारण यमुनेच्या डोहात कालिया नावाचा एक सर्प राहत होता. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांना लहानपणी मथुरेतून गोकुळाला नेलं, त्याचवेळी यमुनेनं आपलं दुःख भगवान श्रीकृष्णांना सांगितलं होतं की माझ्या जळामध्ये एक सल आहे, तो सल तुम्ही काय करायचा, काढून टाकायचा. आणि तो सल काढून टाकीन अशा प्रकारचं अभिवचन भगवान श्रीकृष्णाने त्यावेळी तिला दिलं यमुनेला. तुकाराम महाराजांची जी गाथा आहे, त्या तुकाराम महाराजांच्या गाथेत बालक्रीडेचे अभंग म्हणून 100 अभंग आहे. बालक्रीडेचे अभंग, आणि त्याच्यात हे सगळं चरित्र आलं आहे. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र त्या बालक्रीडेच्या 100 अभंगात आलं आहे. त्या अभंगांचं वैशिष्ट्य असं सांगतात काही जाणकार लोक, जर कधी काही पाऊस पडत नसेल तर पाऊस पडावा म्हणून काही भाविक भक्त या बालक्रीडेच्या अभंगांचं वाचन करतात. आणि बालक्रीडेच्या अभंगांचं वाचन केल्यानंतर पाऊस पडल्याचे अनुभव त्यांना आलेले आहेत, असं मी ऐकून आहे. तेव्हा बालक्रीडेच्या अभंगात हे सगळे हे घडतात. कारण श्रीकृष्णांच्या त्या लीला आहेत. काय घडलं, भगवंताच्या इच्छेनं चेंडू यमुनेत गेला. म्हणजे ती मुलं चेंडू फळी खेळत होती. चेंडू फळी खेळताना तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने मुद्दामच चेंडू काय केला, तिकडं त्या यमुना नदीकडं मारला. त्या नदीच्या काठावर एक झाड होतं, त्या झाडावर तो अडकला. झाडावर अडकलेला चेंडू काढायला भगवान श्रीकृष्ण चढले. काढता येत असून सुद्धा काढता येत नाही असं सोंग घेतलं नाही, फांदी हलवून तो कुठं पाडला, खाली पाण्यात पाडला. हे तुकोबांच्या बालक्रीडेच्या अभंगात म्हटलं, खाली पाडला. आणि खाली पडलं, त्या पाण्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी पुन्हा त्यांनी पाण्यात उडी मारली. आणि पाण्यात उडी घेऊन ते सरळ कुणापर्यंत पोहोचले, कालियापर्यंत पोहोचले. कालियाला जागं केलं, त्याच्याशी संघर्ष, त्यांचा लढा सुरू झाला. तेव्हा त्याच्या फणावर पाय ठेवून ते काय केले, नाचले, नृत्य केलं त्याच्या फणांवर पाय ठेवून. आणि मग त्या कालियाच्या ज्या पत्नी होत्या त्या सगळे ते त्यांना शरण आले आणि त्याने आम्हाला वाचवा म्हणून सांगितलं. अशी वाचवा अशा प्रकारची विनंती केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की हा कालियाचा डोह सोडून तू काय कर, निघून जा. मग कुठं जायचं, तर तू समुद्रात जा असं सांगितलं. समुद्रात जा म्हणून सांगितल्यावर कालियानं भगवान श्रीकृष्णांच्याकडे तक्रार केली की मला गरुडाची भीती वाटते. तुमचं वाहन काय आहे, गरुड, आणि गरुड हा माझा शत्रू आहे, त्यामुळं मला गरुडाची भीती वाटते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात
मी तुझ्या फणांवर नाचलोय म्हणजे माझ्या पायांची चिन्ह पदचिन्ह तुझ्या फणांवर उमटलेली आहेत आणि माझी चिन्ह बघितल्यानंतर तुझ्याकडं कोण येणार नाही, गरुड येणार नाही, त्यामुळे तू निवांतपणे तिकडे जा. आणि मग हे सांगितल्यानंतर कालिया तिकडं निघून गेले. तुकोबा म्हणतात कृष्ण 3 दिवस कालियाच्या डोहात होते. श्रीकृष्ण किती दिवस होते? 3 दिवस कालियाच्या डोहात होते. भक्त म्हणवणाऱ्या एकाही गोपाळानं उडी मारून श्रीकृष्ण कुठं गेला हे बघितलं नाही. उलट सगळेजण रडत त्यांच्या आईवडिलांना सांगायला गेले होते. कृष्ण कालिया मर्दन करून बाहेर आले आणि मग सर्वांना प्रेमाचा उमाळा आला. आता ह्या कथेचं तात्पर्य असं सांगितलं की कालिया नाग हे विषयांचं प्रतीक आहे. 5 फण्यांचा नाग म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. 12व्या अध्यायात एक ज्ञानेश्वर महाराजांची छान ओवी आहे. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषय व्याळे मिठी तुमच्या आमच्यासारख्याला विषयरूपी सर्प वेटाळं घालतो, बांधून टाकतो. म्हणजे काय? व्याळ म्हणजे सर्प. विषयांच्या सर्पानं आम्हाला मिठी मारलेली आहे. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताटी. मिठी मारणं म्हणजे काय? आम्हाला जे 4 पैसे मिळतात त्या 4 पैशाच्या जोरावर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांची सुखं आपण भरपूर प्रमाणात घेतो पैशाच्या जोरावर. आणि अशी आपल्याला सुखं मिळाली की आम्ही उन्मत्त होऊन जातो. माझ्यासारखा दुसरा सुखी आणि श्रीमंत कोण नाही. असा आलेला उन्मत्तपणा म्हणजे कोण आहे? कालिया. हा उन्मत्तपणा म्हणजे काय आहे? कालिया. आणि गुरूंची कृपादृष्टी पडली की त्यातला विषयातलं विष काय होऊन जातं? निघून जातं. विषयात कशाचं विष आहे? सत्यत्वाचं विष आहे. म्हणजे त्याला सत्यत्व दिलं हेच त्याचं काय आहे? विष आहे. पण हे विषय कसे आहेत? मृगजळासारखे आहेत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे मृगजळ जैसे. मृगजळ म्हणजे दूरवर कुठंतरी पाणी असल्यासारखं दिसतं. तसं सुख विषयात नुसतं सुख असल्याचा आपल्याला काय होतो? भ्रम होतो. खरं सुख त्याच्यात नाही. म्हणून विषयरूपी सर्पानं आपल्यात आलेला उन्मत्तपणा, गर्विष्ठपणा, अहंकार म्हणजेच कोण आहे? कालिया. अंतकरणात सतत आपल्या विषयांच्या लाटा उठत असतात. विषयांच्या लाटा उठतात म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या इच्छा सतत आपल्या मनात निर्माण होतात. पैशाच्या जोरावर या सगळ्या इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्या इच्छा पूर्ण होतात त्याला जरा अहंकार वाढतो, उन्मत्तपणा येतो. तो उन्मत्तपणा गुरुकृपेनं काय होतो? कमी होतो. आणि अशा विषयांच्या उर्मी दूर केल्याशिवाय अंतकरण शुद्ध आणि शांत होत नाही. आणि अंतकरण शांत झाल्याशिवाय परमात्मा गवसत नाही. म्हणून अगोदर हा आलेला उन्मत्तपणा हा कालिया अगोदर पहिल्यांदा काय केला पाहिजे? घालवून टाकला पाहिजे. आणि या विषयांच्या उर्मी हळूहळू कमी केल्या पाहिजेत. मग अंतकरण शांत होतं आणि अंतकरण शांत झाल्यानंतर परमात्म्याचं ज्ञान होतं. आता परमात्मा आत आहे पण आम्हाला का कळत नाही? विषयांच्या मागणी किंवा अंतकरणावर ह्या इच्छांच्या लाटा काय होतात? उमटत राहतात. त्यामुळे तो आत असलेला परमात्मा आम्हाला कळत नाही. मग कालियाचं मर्दन करायचं म्हणजे विषयांचं काय करायचं? मर्दन करायचं. त्यानंतर पुढची कथा आहे यज्ञपत्नींचा उद्धार. वृंदावनात गायी चारायला गेल्यावर गोपाळांना एकदा भूक लागली. भगवंताकडे त्यांनी काही खायला मागितले. भगवंतांनी सांगितलं जवळ काही ऋषी यज्ञ करीत आहेत, तेथे जा. श्रीकृष्णाला भूक लागली आहे असं सांगा आणि त्यांच्याकडे अन्न मागा. गोपाळ यज्ञाच्या जागी गेले. यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांना श्रीकृष्णाबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी कृष्ण बलरामाला भूक लागलेली आहे आणि अन्न द्या म्हणून मागितलं. पण त्या यज्ञ करणाऱ्या ऋषींनी काय केलं? नकार दिला. अन्न मागायला गेलेले गोपाळ परत आले आणि श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलं की ते ऋषीमुनी आम्हाला अन्न द्यायला तयार नाहीत. भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं तुम्ही आता त्या ऋषींच्याकडे जाऊ नका. त्या यज्ञासाठी लागणारा नैवेद्य करायला अन्न शिजवणाऱ्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांच्याकडे जावा. मग गोपाळ परत कुणाकडे गेले? त्या ऋषींच्या पत्नीकडे गेले. आणि ऋषींच्या पत्नीकडे गेल्यानंतर त्यांनी त्या पत्नींना जेव्हा गोपाळाने सांगितलं की श्रीकृष्ण बलरामाला भूक लागलेली आहे आणि त्यांनी काहीतरी अन्न मागितलंय, तेव्हा तुम्ही आम्हाला काय करा? अन्न द्या. खरं तर भूक कुणाला लागली होती? गोपाळांना.
पण गोपाळांची भूक भागवण्यासाठी श्रीकृष्णाने काय सांगितलं, आम्हाला अन्न पाहिजे असं सांगा आणि तुम्ही त्यांच्याकडून अन्न घेऊन या. यज्ञ पत्न्यांच्याकडे अन्न मागितलं तेव्हा मात्र ऋषींच्या पत्नीने काय केलं, स्वतःच एका भांड्यांमध्ये बुट्टींमध्ये अन्न घेतलं आणि त्या स्वतःहून अन्न घेऊन कुणाकडे आल्या, श्रीकृष्णाकडे आल्या. आणि त्या श्रीकृष्णाकडे आल्यानंतर सगळ्या गोपाळांना अन्न मिळालं. भगवंतानी यज्ञपत्न्यांचा सुद्धा उद्धार केला. ब्राह्मण ऋषींना मात्र श्रीकृष्णाचं ज्ञान झालं नाही. त्यानंतर विषय येतो गोवर्धन लीला. नंद बाबासह, आता इथं भगवान श्रीकृष्णांचं साधारण वय 6 ते 7 वर्षाचं आहे. ह्या सगळ्या घटना कुणाच्या किती वयोगटातल्या आहेत, 5, 6, 7, 8 या वयोगटातल्या आहेत. आता ही गोवर्धन लीलासुद्धा वयाच्या 7व्या वर्षी केली त्याने. काय घडलं, काय नंदबाबा आणि बाकीचे मोठे गोपाळांची काहीतरी गडबड चालली होती गोकुळात. कशाची गडबड चालली याचं श्रीकृष्णाने विचारलं, काय आज काय आहे हे सगळं, तुम्ही पूजेचं साहित्य गोळा करायला लागलाय, कुठं जाण्याची तयारी आहे. तेव्हा नंदबाबाने त्यांना सांगितलं की आपली गोकुळातली एक परंपरा आहे. कोणती परंपरा, तर इंद्राची काय करायची, पूजा करायची. दरवर्षी आपण इंद्राची पूजा करतो आणि इंद्राची पूजा केल्यानंतर पाऊस पाणी सगळं आपल्याला मिळतं. इंद्रदेव खुश झाला की या सगळ्या आपल्याला सुखसोयी मिळतात, म्हणून आपण इंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे असं सांगितलं. आणि सगळेजण इंद्राच्या पूजा करण्याची तयारी करत असताना भगवान श्रीकृष्णाने मात्र त्या सगळ्या ज्येष्ठ गोपाळांनी नंदबाबांना सांगितलं की तुम्ही इंद्राची पूजा कशाला करता, त्यापेक्षा गोवर्धन पर्वताची पूजा करा. का गोवर्धन पर्वताची पूजा करा, तर गोवर्धन पर्वतावर आपली गायी वासरं चरायला जातात आणि गोवर्धन पर्वतावर उठलेल्या गवतामुळं आपली गायी वासरं जगतात, आपल्याला दूध दुभतं मिळतं. इंद्राकडून काय मिळणार आहे, त्यापेक्षा तुम्ही काय करा, गोवर्धन पर्वताची पूजा करा. इतक्या लहान वयात सुद्धा ही विचारांची प्रगल्भता आहे. पूजा कुणाची करा, इंद्र हा देव आहे म्हणून नाही, तर गोवर्धन पर्वताची पूजा करा. का, तर गोवर्धन पर्वताच्या आश्रयावर आमची गायी वासरं काय होतात, जगलेली आहेत, त्यांच्याकडून आपल्याला दूध मिळतं. आणि नंदबाबाने आणि सगळ्या गोपाळांनी ते ऐकलं आणि त्यांनी कुणाची पूजा केली, गोवर्धन पर्वताची पूजा केली. इंद्राला हे कळलं, त्याला राग आला, त्यानं वरुण देवाला आदेश दिला आणि मुसळधार पाऊस पाडला. इतका मुसळधार पाऊस पडला की सगळ्या गोकुळात सगळीकडे पाणीच पाणी झालं. एखाद्या आपण आमच्यासारख्या माणसानं मोठा पाऊस आला म्हणून छत्री उघडावी हातात घेऊन इतक्या सहजपणे त्यांनी गोवर्धन पर्वत काय केला, उचलून वर घेतला आणि त्या सगळे गोपाळ आणि गोकुळातले लोक त्या गोवर्धन पर्वताखाली थांबले. गोपाळांनी नंदबाबांना लगेच श्रीकृष्णाच्या ह्या सामर्थ्याची कल्पना दिली, पण तोपर्यंत आपण पाडलेल्या पावसामुळे ह्यांचं काडीचंही नुकसान झालेलं नाही हे बघून इंद्राचा अभिमान गेला. म्हणजे आपल्यामुळे ह्यांचं काही तटत नाही. पाऊस पाडून बघितला, यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण साक्षात भगवान यांना सांभाळायला असल्यामुळं यांच्यावर कसलाही फरक पडला नाही. म्हणून इंद्रा